पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नक्की 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 मी स्वतः बघतो ना। यस सर, मला वाटतं आपण तिच्या पालकांशी बोलूया लगेच, आणि त्यांनी ऐकलं नाही ना तर आपण तक्रार करू। अगं तशी वेळच येणार नाहीये, मी उद्याच तिच्या पालकांना बोलवून घेतोय। उद्या? पण सर, आज बघण्याचा कार्यक्रम आहे, म्हणूनच त्यांनी तिला शाळेतही पाठवलं नाहीये। मी पिऊनला पाठवतो त्यांच्या घरी, तू नको काळजी करूस। हां, तुम्ही लवकर पाठवा सर, प्लीज प्लीज लवकर पाठवा। पाठवतो। हे बघ अक्षरा, तुझी विद्यार्थ्यांबद्दलची कळकळ मला कळते। आपण असं काही होऊन देणार नाही, आपण काही गोष्टी विशिष्ट पद्धतीनेच कराव्या लागतात। नको काळजी करूस तू। थँक्यू थँक्यू सर। मला क्लास आहे, मी निघते, पण सर तुम्ही नक्की पाठवा त्याला, नाहीतर आपण जाऊया तिच्या घरी। मी पिऊनला पाठवतो, तिचा नाव पत्ता आहे माझ्याकडे। हां, थँक्यू थँक्यू सर। बसा बसा। आज शाळेत जावं लागल। आम्ही 9वी नंतर शाळेचं थोबाड बघितलेलं नाही आणि तुम्ही आता मला परत शाळेत टाकायला लागलाय। शाळेत? अहो, एक वेळ तुमसनी तुरुंगात टाकेन, शाळेत नाही टाकणार। तुरुंगात जाऊन काहीतरी शिकाल तरी, शाळेत काय शिकणार? तुम्ही जेलमध्ये गेलात तर आम्ही आहोत की तुम्हाला बाहेर काढायला। तर पण थोडं शिक्षण पाहिजे। कशाला? लोणचं घालायचंय? नाही ते किती शिकलासा तुम्ही? CA। आणि तुम्ही? मी LLM। आणि तुम्हाला पगार किती आहे आमच्याकडं? थोरल्या सरकार 70,000। माझं वर्षाचं पॅकेज 15 लाख। आणि आमचं शिक्षण किती आहे माहित आहे? 7वी। आणि अधिपती 9वी। नाही, नापास नाही झाले, पण परीक्षा नाही दिली। आणि आमचं उद्योग किती? भुवनेश्वरी साखर कारखाना, डेअरी, गुराळ, हँडलूम उद्योग, फूड प्रॉडक्ट, शेती। ह्याचं उत्पन्न किती? 90 करोड मागच्या वर्षीचा निव्वळ नफा। हा, तुम्ही कागदी डिग्र्या मिळवल्या, आम्ही अक्कल वापरून पैसा कमावला। आता तुम्ही सांगा, खरंच गरज आहे शाळेची? ही काय सांगणार? आम्ही सांगतो की काहीच गरज नाही आहे शाळेची। डिग्रीपेक्षा अक्कलीची गरज असते माणसाला जगण्यासाठी, लक्षात घ्यायचं। शाळा धंदा आहे माझ्यासाठी, बाकी काय नाही। आणि जी शाळा आपण चालवतो ना, ती लॉस मध्ये चालली आहे। पाणी आता हितवर आलंय। त्या शाळेची जागा एका बिल्डरला पाहिजे, मार्केटपेक्षा डबल रेट द्यायला तयार आहे तो। मला काय वाटतंय, इकून टाकूया शाळा। शाळा म्हणजे नुसतं बुडीत खातं झालंय, सतत पैशाची मागणी, वैतागले मी। आणि मुळात ज्याच्यावर आपला विश्वासच नाही, ती कशाला चालू ठेवायची? एक तर ती बंद केली पाहिजे, नाहीतर तिथून आपला धंदा व्हायला पाहिजे। माफ करा थोरल्या सरकार, लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण लॉस दाखवण्यासाठी शाळा उपयोगाची आहे। लॉस दाखवणं हे तुमचं काम आहे, त्याच्यासाठी खरोखरचा लॉस करू नका आमचा। मोठा लॉस दाखवण्यासाठी शाळा गरजेची आहे। आपण दुसरीकडे नाही दाखवू शकत ना। तो आमचा प्रॉब्लेम नाही, आमचं पैसे वाचवण्यासाठी तुम्हाला पैसे देतोय की हो। जा, निघा तुम्ही, आज काय तो शाळेचा निर्णय घेऊ आम्ही। ठीक आहे थोरल्या सरकार, बघतो आम्ही। ते तुम्ही बघावं म्हणतानाच 15 लाखाचं पॅकेज देतोय। अरे ते थांब, त्या जमिनीच्या डीलचं काय झालं? 2 महिने झाले हो अण्णा। हो हो, झालं झालं। पेपर वर्कला थोडा वेळ लागला,
पण झालं पूर्ण. काय झालं? आता आपण फॅक्टरीचं काम सुरू करू शकतो. हे आधी का नाही सांगितलं? मी ते सांगणारच होतो पण जाऊ दे, सोड दाद्या. काम झालं नव्हता, संपला विषय. ये तू. नमस्कार थोरल्या सरकार. नमस्कार. चला, आजचा दिवस लय भाग्याचा आहे. तर अहो किती दिवस आपण या जमिनीच्या मागं होतो. कागद बनवायला एवढा येळ गेला, पण झालं एकदाचं काम. देवी अंबाबाई तुझ्या आशीर्वादानं अशीच भरभराट होऊ दे. आज आम्ही लय खुश आहोत. बस बस बस, तुम्ही खुश तर आम्ही खुश आहे साहेब. आणि खुश झाल्यावर आपण काय करतोय? आणखी बडीव नोटा उडीव, उडीव की उडीव नोटा उडीव. लवकर या. जा मजा करा. बस, हॅप्पी हॅपी हॅप्पी. आज चुकलं. म्या सांगते, आज कधी मालकांच्या भविष्यात काहीतरी चांगलं घडण्याचं संकेत होतच. आज काय तो शाळेचा निर्णय घेऊन टाकूया. हा चालतंय, घ्या. तसं मी केलं तरी काय. बंद करून टाकूया शाळा. टाका टाका. पण आहे की नाही, मला अजून एक काय वाटतं माहिती आहे काय साहेब? बघा म्हणजे शाळा बंद जाऊ, आपण जवळच उदाहरण घेऊया. ऊस असतो का नाही, ऊस त्याचा पूर्ण रस काढल्याशिवाय आपण तो स्वतः म्हणून फेकतोय काय? नाही, त्याचं काय होतंय, असा ऊस येतो त्यो कने कारखान्यात जातो आणि कारखान्यात त्या मशीन मधून बस बस. तुमच्या बोलण्याचा चोता करून टाकला हिनं. मध्ये मध्ये बोलू नका. हा बोला. मावशी जरा ऐकून घेतीस काय? माझा मुद्दा हे होता, धंदा बंद करायचा झाला तर आपण उद्या करू शकतो, पण आहे की नाही त्याच्यात आपल्या बुद्धीचा काय मान राहणार नाही आहे साहेब, असं मला वाटतंय. म्हणजे एक 6 महिने थांबूया, लय नाही. बघे की काय होतंय. लॉस कव्हर झाला ठीक, नाहीतर बंद करायचं म्हणलं तर काय, लावलं टाळलं शाळा बंद. नाही पण मग फी वाढ तर करावीच लागल. हा, आता शाळा चालू ठेवायची म्हणल्यावर तेवढं होणार की हो. ह्यो धंदा आहे आणि आपण लॉस मध्ये आहोत. जेवढं घालतोय त्यापेक्षा उत्पन्न कमी आहे. शाळेबरोबर मीटिंग ठरवायला सांगा. हा नाही मॅडम पोचतीलच एवढ्यात. हो, तुम्ही निघाच. नरहरी जा आणि अक्षराला बोलव. काय बाकीचे सगळे येतील वर्ग सोडून, ही यायची नाही. भुवनेश्वरी मॅडम समोर उगाच शोभा व्हायला नको. बोलावलं म्हणून सांग, मी रिसिव्ह करतो मॅडम. ठीक आहे. या सृष्टीचे मंजुळ गाणे जगणे मजला शिकवून गेले. मॅडम, अहो तुम्हाला सरांनी ऑफिस मध्ये बोलवले. हा मी क्लास संपल्यावर येते. हा मॅडम पण अर्जंट आहे. नरहरी क्लास चालू आहे.
शिक्षिका आहे मी. शिकवण्यापेक्षा माझ्यासाठी अर्जंट काही नाहीये. मी क्लास संपणार आहे. ठीक आहे. या सृष्टीचे मंजुळ गाणे जगणे मजला शिकवून गेले. झिलमिलणारे चंद्र चांदणे जगणे मजला शिकवून गेले. मॅडम बसा ना. सर तुम्ही पण. आलं का सगळं? येत आहेत. किती वेळ? एक शिक्षिका अजून यायची आहे. एक राहिली ना, राहू दे. चला. महत्वाची आहे ती. महत्वाची का? कारण ती सगळ्यांची लाडकी आहे. तिला मुद्देसूद बोलता येतं. विद्यार्थ्यांची शिक्षकांची बाजू अगदी व्यवस्थित मांडते ती. म्हणजे आमची स्पोक्स पर्सन आहे म्हणा ना, प्रवक्ता. तुमचा आवाज. हा मॅडम आमचं अक्षरा कुठे? त्यांचा क्लास चालू आहे. कसला क्लास? मी आल्यानंतर कसला क्लास? जशा असतील तशा उचलून आणा, नाहीतर मीच जातो. सर मी तात्काळ ठेवलंय तर मी येतो ना बरोबर. थांबा, बघतील ते. मॅडम मॅडम चला की लवकर, सगळे वाट बघतायत. 10 मिनिटात आलेच. मास्तरीन बाई, हो भुवनेश्वरी मॅडम ना थांबवतायसा तुम्ही? काय समजताय का नाही? होय, अहो मालकीन आहेत त्या शाळेच्या. मालकीन, त्यांचा अनादर झालेला अजिबात चालणार नाही बघा, सांगून ठेवतोय तुम्हाला. त्यांनी बोलवलं की हातची कामं सोडून चाट नाही यायचं ऑफिस मध्ये. काय ही शिकवणं लय महत्वाचं नाही आहे. ही पोरं दिवसभर पडीक असते तिथेच. काय पोरांनो, काय म्हणतोय मी? थोरल्या सरकारच एकतर वेळ नसतोय अजिबात, आणि त्यासनी वाट बघायला लावलेला आम्हाला चालणार नाही. अहो नोकरीची भीती आहे का नाही तुम्हासनी? तुम्ही प्लीज बाहेर जा. बाहेर जा, त्याशिवाय मी बाहेर येणार नाही. मी फळ्यावर जे लिहून दिलंय ते वहीत लिहून घ्या. हा, आणि पाठ करा. मी आलेच. काय नाव म्हणलं या बाईचं? अक्षरा. अक्षदा. नाही, अक्षरा.
श रा म्हणजे अक्षर लिहत्यात ते अक्षर. हा तेच हे कसलं फालतू नाव आहे अक्षर. अक्षरा. ते काय नाव नाही. आली का ती अक्षदा. येईलच एवढ्यात. आणि अक्षरा. मी अक्षदाच म्हणणार. अक्षरा हे काही नाव आहे ना. शेंडा ना बुडका. अक्षर आणि पुढं काय असो. काय कुठे हाय कुठे तुमची अक्षदा. का हत्तीवरनं येतं का घोड्यावरनं. बोला बोला. आम्हाला ओळखता नव्ह का ह्या शाळेचे मालक. पोरांसमोर बोलताच होय आम्हाला. काय इज्जत काय राहिली आमची. तुमची इज्जत तुम्ही मंदिरात मारामारी करत होता तेव्हा नाही गेली का तुमची इज्जत. आणि सुरुवात तुम्ही केलीत. किती चुकीच्या भाषेत तुम्ही माझ्याशी बोलत होतात. ओ बाई ते सोडा. पण ही काय पद्धत झाली काय तुमची. भुवनेश्वरी मॅडमना वाट बघायला लावताय तुम्ही. त्यासनी वाट बघायला लावायची नसती. त्यांनी बोलवलं की हातातलं काम टाकायचं आणि चारदिशी यायचं. हे माहित नाही तुम्हासनी. सगळी तिथं वाट बघत बसल्यात आणि तुम्ही शिकवीत बसलाय तिथं. काय मॅडम अहो नोकरीला तर घाबरा. याचा पगार मिळतोय तुम्हासनी. एक मिनिट. आधी तुम्ही पद्धत शिका. ही काय सभ्य भाषा आहे कुठल्याही माणसाशी किंवा स्त्रीशी बोलायची. वर्गात मुलं आहेत त्यांच्या समोर तुम्ही ओरडून बोलता. आपण काय शिकवतो यापेक्षा आपण कसे वागतो यावरून मुलं शिकतात. त्यामुळे पद्धत आधी तुम्ही शिका. सुंदर आहे म्हणून काय बी बोलताय काय. शट अप. शट अप. आणि आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते. माझं काम शिकवण्याचं आहे जे मी करते. आता माझं काम केल्याबद्दल तुम्ही मला नोकरीवरून काढणार आहात का. मला माहीतच नव्हतं की भुवनेश्वरी मॅडम माझ्यासाठी ताटकळत थांबल्यात. मी कधीच त्यांचा डिसरिस्पेक्ट करणार नाही. माझ्या घरचे संस्कारच नाही आहेत ते. आणि राहिला प्रश्न शिकवण्याचा तर ते माझं फक्त काम नाहीये. माझी पॅशन आहे. ते अर्धवट सोडून मी कधीच जाणार नाही. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. जाऊ मी.
चाललंय काय तुमचं? हा, ही शाळा आहे, बार नाही. इथे मुलं शिक्षण घ्यायला येतात, पैसे नाही. मालक आहात म्हणून कसेही वागाल. तुमची लक्ष्मी तुमच्या घरी ठेवा. इथे यांना लक्ष्मीची नाही, सरस्वतीची गरज. कळलं? आणि तुम्ही काय बघताय? वर्गात नाही जायचं? चला निघा. सॉरी मॅडम. आणि हे पैसे देऊन जा.